नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त बाजारामध्ये जशी विकत मसाला डाळ मिळते तशीच आपण हे घरी बघणार आहे। एकदम सोपी रेसिपी आहे, स्टेप बाय स्टेप कृती आहे, प्रमाण अचूक आहे। तुम्ही जर व्हिडिओ संपूर्ण बघितला, अजिबात कुठे स्किप केला नाही, तर मग तुमची ही मसाला डाळ छान बाजारामध्ये जशी विकत मिळते तशीच तुम्ही सुद्धा ही घरीच बनवू शकाल। तर तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठे स्किप करू नका। तर इथं मी सविस्तर कृती दिली आहे, डाळ कशी भिजवायची, ते डाळ कशी तळायची, मसाल्याचं कॉम्बिनेशन कसं करायचं आणि डाळ कडक होऊ नये म्हणून काय करायचं, भरपूर साऱ्या अशा टिप्स आहेत। तर किती तास भिजू घालायची ते सुद्धा मी सांगितलं। तर ही चटपटीत मसाला डाळ लगेच करून बघा, तुम्हाला सहज जमेल, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। चला, झटकीपट रेसिपी आहे, मस्त चटपटीत चटकदार, तोंडाची चव वाढवण्यासाठी मस्त आपण ही मसाला डाळ बनवायला लगेच सुरुवात करूया। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण पटकन रेसिपीकडे वळूयात। आता इथे 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेऊन 5 ते 6 तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। तर सगळ्यात आधी मी काय केलं, या वाटीने मोजून डाळ घेतली, 2-3 वेळा स्वच्छ अशी धुवून घेतली आणि नंतर भरपूर सारं असं पाणी घालून 5 ते 6 तास भिजत ठेवली होती। ही डाळ छान अशी भिजली आहे, छान अशी फुललीसुद्धा आहे। तर इथं मी 5 ते 6 तास भिजत ठेवली होती, किंवा मग तुम्ही रात्रभरासाठी सुद्धा ही डाळ भिजत घालू शकता। आता यातील संपूर्ण पाणी आपल्याला नितळून काढायचं आहे। आता बघा, इथं मी सगळं पाणी असं नितळून काढलं आहे। आता इथे मी स्वच्छ असा धुतलेला कापड घेतला आहे आणि त्याखाली अशी चाळणी ठेवली। आता आपल्याला ही डाळ या चाळणीमध्ये या स्वच्छ कपड्यावर घालून घ्यायची आहे बघा, आणि हे छान अशी पसरवून घ्यायची आहे। आता फॅनच्याच हवेखाली आपल्याला अर्धा ते पाऊण तास ही डाळ सुकवून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, कडकडीत अशी सुकवून घ्यायची आहे। फक्त यातील ओलसरपणा हलकासा कमी व्हायला हवा, याचा ओलसरपणा असा हाताला लागायला नको। तर इथं मी ही डाळ फॅनच्या हवेखाली सुकवायला ठेवते। आता इथे बघा, गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि त्यासोबत इथं डाळसुद्धा छान अशी फॅनच्या हवेखाली अर्धा ते पाऊण तास छान अशी सुकवून घेतली आहे। बघा, यातील ओलसरपणा हलकासा कमी झाला आहे, हाताला ओलसरपणा जाणवत नाही। तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलं। यामध्ये आपण डाळ सोडून बघूया। तर ही डाळ फुलून वरती यायला हवी। आणखी एक सोडून बघते, तुम्ही बघू शकता, मस्त ही अशी फुलून वरती येत आहे। इथं आपलं तेल व्यवस्थित असं तापलं गेलं आहे। तर यामध्ये आपण गॅस मंद आचेवर ठेवून आपल्याला ही डाळ तळून घ्यायची। तर बघा, थोड्या प्रमाणात घातली आहे, जास्तच एका वेळेस घालायची नाही, नाहीतर मग डाळ छान व्यवस्थित अशी कुरकुरीत तळल्या जाणार नाही। ही डाळ आपण व्यवस्थित छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। आता इथे तुम्ही बघू शकता, डाळ व्यवस्थित अशी कुरकुरीत तळल्या गेली आहे, छान याला असा खरपूस रंग आला आहे। आता लगेच आपण ही डाळ काढून घेऊया। संपूर्ण तेल असं झाड्यातून नितळून काढायचं आहे आणि लगेच ही डाळ एका आपल्याला चाळणीवर घालायची आहे या पद्धतीने, जेणेकरून यातील सगळं तेल असं नितळून जाईल। या चाळणीमध्ये मी अशी ही घालून घेते। बघा, इथे मी ही डाळ चाळणीमध्ये काढून घेतली आहे, जेणेकरून यातील संपूर्ण तेल असं नितळून जाईल आणि डाळ खाताना अजिबात तेलकट लागणार नाही। आता याच पद्धतीने सगळी डाळ आपण तळून घेऊया। सगळी हरभऱ्याची डाळ तळून झाली आहे, तुम्ही बघू शकता, यातील संपूर्ण तेल मी असं नितळून काढलं। आता ही डाळ आपण चटपटीत करणार आहे, जशी बाजारामध्ये विकत मिळते त्याच चवीची ही मसाला डाळ घरी बनवून तयार होते। तर आता आपल्याला यामध्ये मसाला घालायचा आहे। तर बघा, इथं 1 चमचा लाल तिखट घेतलं, हे यामध्ये घालून घ्यायचं। त्याचसोबत अर्धा चमचा हळदसुद्धा घालून घ्यायची, 1 चमचा चाट मसाला। चाट मसाल्याने डाळ मस्त चटपटीत बनते। आणि अगदी किंचित थोडंसं साधं मीठ बेतानेच घालायचं आहे, कारण चाट मसाल्यामध्ये मिठाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असते। बघा, आता ही डाळ आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून हा मसाला सगळ्या बाजूनी व्यवस्थित असा लागेल, म्हणून ही छान अशी हातानेच व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची।
तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाणे, लसूण, कढीपत्ता तळून घेतला तरी चालेल किंवा नाही घातला तरी काही हरकत नाही. तुम्ही बरेचदा बघितलं असेल बाजारामध्ये आपल्याला अशी ही मसाला डाळ विकत मिळते. त्यामध्ये कुठलेच असे साहित्य मिसळले नसतात, फक्त ही आपल्याला मसाला डाळ अशीच मिळते. तर व्यवस्थित ही मिक्स करून घेते मी. तुम्ही बघू शकता ही डाळ मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे. सगळं मसाल्याचं कॉम्बिनेशन लागलेलं आहे. आता इथे लगेच एक सर्विंग प्लेट घ्यायची आणि त्यामध्ये ही डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी कुरकुरीत झाली आहे. सगळी डाळ आपण यामध्ये काढून घेऊया. आणि बघा, जशी मार्केटमध्ये आपल्याला मसाला डाळ विकत मिळते तशीच आपण घरी बनवलेली आहे. बघा खूप छान झाली आहे. बघा इथे आपली मस्त कुरकुरीत मसाला डाळ बनून तयार आहे. तर जशी बाजारामध्ये चटपटीत अशी मसाला डाळ विकत आणून आपण खातो, सेम त्याच चवीची आपण हे मसाला डाळ घरी बनवू शकतो. चवीलाही खूप छान लागते आणि अजिबात कडक होत नाही. मस्त अशी कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत होते. तुम्हाला मी खाऊनसुद्धा दाखवते. बघा मस्त खुसखुशीत झाली आहे, अजिबात कडक झाली नाही. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त अशी खुसखुशीत होते. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा बनवून बघा, तुम्हाला सहज जमेल. तोंडाला चव नसेल तर ही चटपटीत अशी मसाला डाळ तुम्ही लगेच बनवून खाऊ शकता. खूप छान लागते. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की जमेल. रेसिपी कशी झाली ते सांगायला अजिबात विसरू नका. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच वेगवेगळ्या रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.